हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब या सर्वांना मानाचा मुजरा करते। मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब, शिवसेनेचे उपनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब, तीनही उमेदवार माननीय संतोषजी शेट्टी साहेब, महेशजी चौगुले साहेब, शांतारामजी मोरे साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, कारण प्रत्येकाचं नाव घेत बसले तर खूप वेळ होईल, आणि उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मौत का डर तो उसे लगता है जिसके कर्मों में दाग है। मौत का डर तो उसे लगता है जिसके कर्मों में दाग है। अरे हम तो बाला साहेब ठाकरे के शिवसैनिक हैं, हमारे तो खून में भी आग है। हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा या महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवणाऱ्या स्वाभिमानी नेत्यांचं नाव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब। आज एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगते की एक आई होती, तिला एक सख्खा मुलगा आणि दुसरा मुलगा हा तिने सांभाळलेला होता। गावामध्ये एक जत्रा लागली, आईने काबाड कष्ट करून, विधवा आई होती, वडिलांचं छत्र हरपलेलं होतं, काबाड कष्ट करून 100 रुपये जमा केले, गावच्या जत्रेला जाण्यासाठी दोन्ही मुलांना 50-50 रुपये दिले। जाताना म्हणाली भाकर खाऊन जा। आई गडबडीमध्ये भाकर करताना त्यांच्या घरामध्ये सांडशी नव्हती, आईच्या हाताला चटका बसला, पण लेकराच्या भुकेपुढे हाताच्या चटक्याचा विचार न करता आईने दोन्ही पोरांना सारखं वाढलं। स्वतःच्या रक्ताच्या मुलालाही 50 रुपये दिले आणि सांभाळलेल्या मुलालाही 50 रुपये दिले। संध्याकाळी दोन्ही मुलं परत आली, सख्खा असून सुद्धा तिच्या रक्ताच्या मुलानं ते 50 रुपये जिलेबी खाण्यात, तिथं पाळण्यामध्ये बसण्यात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये वाया घालवलेल्या होत्या। त्यांनी खेळणी आणलेली होती। सांभाळलेल्या मुलाला आईने विचारलं की बाळा तू 50 रुपयांचं काय केलंस? तेव्हा तिचा रक्ताचा नसला तरी सुद्धा तिच्या वेदनांची जाणीव असणाऱ्या त्या सांभाळलेल्या मुलानं रडत रडत पाठीमागचे दोन्ही हात पुढे केले आणि सांगितलं की आई तू मला 50 रुपये दिलेस, मी जिलेबी खाल्ली नाही, मी पाळण्यात बसलो नाही, मी फुगा घेतला नाही, मी खेळणी घेतली नाही, पण पुन्हा तुझे हात भाजू नयेत म्हणून सांडशी आणली आहे त्या पैशातून। आज या महाराष्ट्रामध्ये तेच दिसतंय की एका बाजूने रक्ताचा वारसा असणारे उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार बुडवण्याचं काम करतायत आणि विचारांचा वारसा सांभाळणारे एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतःच्या हाताला चटके लागले तरी चालतील, पण हिंदुत्वाचा भगवा उंच फडकला पाहिजे यासाठी ते परिश्रम करत आहेत। आणि म्हणूनच उद्धवजी ठाकरे आपण दारोदार काँग्रेसच्या पुढे मुख्यमंत्री पद मागून आपण लाचार पुत्र ठरलात, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी हिंदुत्वासाठी धाडस करून ते बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुत्र ठरले, हे आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं। आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाईल तिथे लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे। प्रत्येक घरातल्या गोरगरीब महिलेला कधी ना कधी तरी वाटलेलं असतं की अरे एखाद्या पाहुण्याच्या लग्नात जरी गेलं तर ज्या बाईचं माहेर तालेवार असतं तिला जरा भारीतली साडी देतात आणि जिचा भाऊ गरीब असतो तिला हलक्यातल्या साडीवरती बोलवण करतात। पण आता आम्हाला कुणालाही घाबरायचं कारण नाही, कारण कॉलर टाईट करून महाराष्ट्रातली प्रत्येक महिला म्हणणार आहे की अरे कुणीही मला समजू नका हलकी, कारण मी आहे मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी। अशा पद्धतीनं प्रत्येक महिलेला लाडकी बहीण म्हणण्याचा दर्जा हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला। या जगाचा इतिहास जर आम्ही काढून बघितला तर प्रत्येक राजाच्या, प्रत्येक शहनशाहच्या दरबारामध्ये बाई कधी ना कधीतरी नाचली, पण असा एकच राजा होता ज्यांच्या दरबारात बाई कधीच नाचली नाही, तिचा प्रत्येक वेळेला सन्मान झाला। त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। कारण मासाहेब जिजाऊंनी शिवबाला शिकवलं होतं की शिवबा अरे तुला बायका नाचवायच्या नाहीयेत,
तर तुला बायका वाचवायच्या आहेत. आणि आज त्याच तत्वांच्या वरती आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब चालतात, याचा मला अभिमान वाटतो. अरे ज्याप्रमाणे लेकराला दूध पाजण्यासाठी हिरकणीनं रायगडचा कडा अंधारा रात्रीत जीवाची पर्वा न करता उतरला होता आणि शिक्षा न करता महाराजांनी तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला होता. एवढ्या स्वराज्याच्या धनानं हिरकणी सारख्या गोरगरिबाच्या माऊलीला बहीण म्हणावं, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या 2,30,00,000 बहिणींना स्वतःची बहीण मानलंय. अरे माणसाच्या घराच्या बाहेर किती कार उभे आहेत, माणसाचा बंगला किती मोठा आहे, याच्यावरून तो श्रीमंत ठरत नसतो. त्याला बहिणी किती आहेत आणि त्याला मुली किती आहेत याच्यावरून तो श्रीमंत ठरत असतो. आणि म्हणून जर बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्रातले सगळ्यात श्रीमंत भाऊ आहेत, कारण त्यांच्या मनगटावरती करोडो बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत. असा हा श्रीमंत मनाचा भाऊ आम्हाला मिळाला, हे आमचं नशीब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवताना मी फिरले. एक एक महिलांनी आपली गाढाणी सांगितली. मला सोलापुरात एक बाई भेटली आणि तिने सांगितलं की 2 वेळेला हार्ट अटॅक आला, डॉक्टरांनी ज्या गोळ्या लिहून दिल्या महिन्याला 1,500-2,000 जातात. पोरग बिगारी काम करतं, 2 वेळेसची भाकरी पुरत नाही म्हणून ठरवलं गोळ्यांवरती पैसा घालवायला नको. देव जेवढे दिवस जिवंत ठेवेल तेवढे दिवस आपण जगू. पण माझ्या भावानी महिन्याला 1,500 पाठवले, आता गोळ्या घेतल्यात, 2 महिने जास्त जगेन. एकनाथ शिंदे साहेबांना माझा आशीर्वाद सांग म्हणाली. अशा कितीतरी लाडक्या बहिणींचे आशीर्वाद साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी लेक लाडकी लखपती योजना सुरू केली की मुलगी जन्माला आली की ₹1,00,000 मिळतील. मुलीच्या शिक्षणाची काळजी आता मिटली, कारण तुमच्या मुलींच्या शिक्षणाची फी तुमचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब भरणार आहेत. अन्नपूर्णा योजना, वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहेत. त्याचबरोबर लाडका भाऊ म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रत्येक शिकलेल्या मुलाला नोकरी मिळणार आहे. हे सगळं एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. पण आज काही लोक आमच्यावरती भेदभावाचा आरोप करतात. त्यांना मला ठणकावून सांगायचंय, 1 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये बुरखा घातलेली फरीन सादिक मकुभाई नावाची बाई हातामध्ये 2.5 महिन्यांचं बाळ घेऊन आली आहे. मी स्वतः अनुभवलेला प्रसंग सांगते. कोल्हापूरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती होती आणि एक मुस्लिम महिला बुरख्यात 2.5 महिन्याचं बाळ घेऊन स्टेजवर येते आणि सांगते की अरे पहिलंच बाळ होतं, आई म्हणून माँ म्हणून हाक मारायच्या आधीच लेकरानं दूध पिणं बंद केलं. वाटलं आता माझं लेकरू अल्लाह को प्यारा हो जाएगा. पण एकनाथजी शिंदे साहेब फरिश्ता सारखे आले, लाख मोलाची मदद केली. और वो फरीन सादिक मकुभाई कहती है कि आज अगर मेरी बेटी जिंदा है ना तो वो सिर्फ एकनाथ शिंदे साहब की दुआ है, इसलिए बेटी का नाम दुआ रखा है. मला सांगा, एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती है कि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व असं म्हणतं की उसे गीता में भगवान ना मिला, उसे कुरान में ईमान ना मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान ना मिला. त्यामुळे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे माणसातलं माणूस पण शोधणारं नेतृत्व आहे, माणुसकीची पूजा बांधणारं नेतृत्व आहे, देव माणूस असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपणा सगळ्यांचे लाडके भाऊ, यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या भिवंडी पूर्व असेल, भिवंडी ग्रामीण असेल आणि भिवंडी पश्चिमचे 3ही उमेदवार माननीय संतोष मंजय्या शेट्टीजी, माननीय महेशजी प्रभाकर चौगुले आणि माननीय शांतारामजी मोरे यांच्या धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय. मला आताच इथे सांगितलं की इथे तेलुगू भाषिक खूप आहेत. నేను पण ఒక తెలుగు బిడ్డనే ఉన్నా, సోలాపూర్ నుండి వచ్చిన అని నా ఉన్నా మన అందరు తెలుగు మనుషులకి నాకు ఇదే చెప్పేడున్నది, మన తెలుగు మతాలు, మన అభిమాన, మన ధర్మ, మన సంస్కృతిది అగర్ మనకు రక్షణ చేసేది ఉంటే మనకు ఏకనాథ్ షిందే సాహెబ్ शिवाय पर्याय లేదు. వచ్చేట్ ప్రత్యేక మనిషికి చెప్పర్రి, ఏ బిడ్డ ఇది మేరా అడ్డా. आणि ते तुम्ही सगळेजण करणार आहात याचा मला अभिमान वाटतोय. महिलांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक महिलेला हा प्रश्न कधी ना कधीतरी पडलेला असतो की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का.
गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की। इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन बच्चा तुम्हारे नाम का। अरे इतना तो बता दो कि जिंदगी में क्या है हमारे नाम का। 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलेल्या लेकराला सुद्धा आपलं नाव लागत नव्हतं। आपले भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केला ताई, की आता प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सरकारी कागदपत्रावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे। हा कायदा तुमचे भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय आणि सुरुवात स्वतःपासून केली। आज मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवरती पाठी झळकते की एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे हा सन्मान जिजाऊचा आहे, हा सन्मान सावित्रीमाईचा आहे, हा सन्मान रमाईचा आहे, हा सन्मान प्रत्येक आईचा आहे। आणि म्हणून असं संवेदनशील नेतृत्व, ज्या नेतृत्वानं मागच्या 2.5 वर्षामध्ये 40,000 पेशंटना 350 कोटी रुपये वाटले, असं नेतृत्व ज्यांनी महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा 1.5 लाखावरनं 5 लाख केली, असं नेतृत्व ज्यांनी महिलाला एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं, असं नेतृत्व जे म्हणजे 18 तास काम करतं, झोपत नाही, असं नेतृत्व ज्यांच्या काळामध्ये वर्षा VIP लोकांचं नाही तर प्रत्येक गरीबाचं हक्काचं स्थान बनला, अशा नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून आपण आपल्या 3ही उमेदवाराला विजयी करावं आणि भिवंडीच्या 3ही मतदारसंघावरती भगवा फडकवावा, एवढंच आवाहन मी या ठिकाणी करते। आणि शेवटी एवढंच सांगते की तप्त मौसम में ठंडी हवा मिल गई, हमारे हर तकलीफ को दवा मिल गई, और जब से एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री बने ऐसा लगा कि हमें भगवान की दुआ मिल गई। अशा पद्धतीचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं एवढीच विनंती करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।